सगळं झाडी गिंधारी रस्त्यावर फिरायला लागली बिना अन्न पाण्याची. आम्ही काय खायचं इथं? खायचं काय? आमच्यापाशी काय नोकरी आहे का? शेती आहे का? घर आहे का? जमीन आहे? आमच्या जागा आहे त्या आम्हाला मापून तुम्ही द्या. आमचा द्या पदरचा जागा द्या. तुम्ही कुठं बी जावा, आमच्याकडे काय नाही बघा. हाय असं आम्ही उघड्यावर राहिलेलो आहे अजून. परत किती वर्ष झाली देतो देतो म्हणून तुम्ही द्यायला तयार नाही. आम्ही काय करायचं? आमची पोरं बाळ आम्ही कुठं जायचं? आमची काहीतरी गोरगरिबांची मदत करा, काहीतरी सोय करा तुम्ही. आमच्यापाशी काय सरकारला द्यायला घ्यायला एकच जागा घ्यायला आमची ताकद आहे का तेवढी? आम्हाला खायला अन्न मिळालं, आम्ही भिक्षा मागून भाकरी मागून रात्रीच्या खातो. आमची दया करणवा कोण करीना. मी तर राहिले. आम्हाला तिथं एक माणूस आजारीचं शिपेरला नेऊन टाकले तिथं पेशंट 2-4. आणि हे सरकारला आमची काय दयामय इथे नाही. त्याच्या काय पदराचं द्यायला घ्यायला आम्ही त्याच्या पदराचं द्यायला लागा. आमचं गोरगरीब आम्हाला द्या. आम्ही इथनं जातो नाही तर आम्ही जात नाही. आम्हाला महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, 4 महिने लागू द्या, 6 महिने का लागा ना. पुऱ्या पावसाळ्यापर्यंत आम्ही इथं राहतो. पण आमचं हक्काचं ते आम्हाला त्यांनी सरकारने दिलं पाहिजे. बरं आम्हालाच पाहिजे. नाहीतर इथं आम्ही 6 महिने काढू शकतो. तुम्ही काय म्हणता सरकार? आमचा फायदा करा. आम्ही तुम्हाला इतके हात जोडतो. आमची गोरगरिबी दया करा आणि आमच्या पाठीशी राहा. जी मुलं आहे आम्हाला कोणाची मदत आहे काय नाही. मुलगा दवाखान्यात आहे सरकारी, त्याला गोळ्या नाही, औषध नाही, ती सलाईन नाही अजून शानी. लहान मुलं आहे ती. 2 दिवस झाले जेवण आहे आम्हाला. कशावर जागा जा आम्हाला? कोण काय देत बी नाही कोण आणून शानी. मुलाला दूध नाही. दिनांक 23/2/2026 पासून आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या दारामध्ये अमरण उपोषणासाठी हजारो लोक इथं बसलेले आहेत. इथं जो नाथपंथी डवरी समाज आहे यांच्यासाठी दिलेली महाराष्ट्र शासन तसंच मान्य जिल्हाधिकारी यांनी 15.27 जागा ही जागा देऊन ह्यांची फसवणूक केलेली आहे. कारण ती जागा देताना त्या जागेची शहानिशा न करता जागेचा 7/12 करून दिल्यामुळं सदरच्या जागेमधून ड्रेनेजची पाईपलाईन गेल्यामुळं जागेवर बांधकाम करता येत नाही. सदरची जागा ही मोजणी केली असतात 7 गुंठ जागा भरते. एवढी मोठी घोर फसवणूक मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी या यशवंत गृहनिर्माण संस्थेची आणि संस्थेच्या सभासदाची केली. याचा निषेध म्हणून आम्ही आज उपोषणला बसलो. आणि उपोषणला बसल्यानंतर आमची मागणी एवढीच आहे, एक तर आम्हाला 15.27 जागा आहे तिथं द्या, अन्यथा आम्हाला पर्यायी जागा कुठेही द्या कोल्हापूर शहरात. या मागणीसाठी आम्ही बसलो आहे. पण ते वारंवार गेले 10 ते 12 वर्ष झालं आम्हाला सातत्यानं सतत फसवणूक करतात. आम्ही आज इथं रस्त्यावर जिथं आमचा समाज होता सायबर चौकामध्ये, त्या सायबर चौकामध्ये आजही आम्ही रस्त्यावर राहिलो होतो. आणि आता आम्ही जिल्हा अधिकारी यांच्या दारामध्ये चुली मांडून बायका मुलांच्या समेत सगळीजणं इथं अमरण उपोषणला बसलो आहे. बाकीचे 13 जण आम्ही अमरण उपोषणला बसलो आहे. बाकीचे लोक सोमवारपासून याच्यामध्ये सहभागी उपोषणामध्ये होणार आहेत. पण तत्पूर्वी आम्ही सोमवारी होळी येते. ही होळी एक सण, आनंदाचा सण येतो आहे. तिथं एक खास करून होळीच्या सणामध्ये आपण पोळ्या वगैरे करतो, चांगल्या प्रकारे लोकांना संदेश देत असतो, त्याच्यामध्ये चांगल्या विचाराची होळी करत असतो. पण आमची होळी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाणार आहे. आम्ही इथं होळी हजारो माणसं आम्ही होळी बायका मुलांच्या सोबत इथं होळी पेटवणार आहेत. पण ती होळी कशाची पेटवणार आहेत? शेणीची होळी नाही पेटवणार आहेत. तर आज जिल्हाधिकारी महोदय यांनी आमची फसवणूक केलेली 12 वर्षात आम्हाला दिलेली कागदपत्र फसवणुकीची, आम्हाला पर्यायी जागा देतो म्हणून दिलेली 3 शासनाची पत्र, या पत्राची प्रतिकृती करून तिची होळी आम्ही येत्या सोमवारी पेटवणार. आणि जोपर्यंत आम्हाला जमीन देणार नाहीत तोपर्यंत आमची बायका मुलं सर्वजण आम्ही इथं रस्त्यावर ठाण मांडून बसणार आहोत. जमीन देतील त्याच दिवशी आम्ही उपोषणातून उठणार आहोत, अन्यथा आम्ही कागदोपत्री आश्वासनावरून उठणार नाही. आज रोजी मी तुम्हाला संदेश देतो. तर जनता मायबाप सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा. उपोषणाच्या मागण्या रास्ते आहेत. उपोषण जनसामान्यासाठी आहे. अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरजा महाराष्ट्र सरकार भारत सरकारनं देणं बंधनकारक आहे. सरकार कुणाचं आहे याचं माझं मतलब नाही, पण सरकारनं खरोखर माणसं जी निवाऱ्यापासून वंचित आहेत, माणसं जी घरापासून वंचित आहेत, माणसं जी जमिनीपासून वंचित आहेत, ती महाराष्ट्र शासनानं प्रत्येक माणसाला, माणूस हा अन्न आपल्या कष्टानं कमवतो, वस्त्र आपलं अंग झाटण्यासाठी कुठलं तरी जुनं फाटकं नवीन फाटकं घेऊ शकतो, पण जो निवारा आहे तो सरकारनं द्यायचा असतो आणि तो सरकारनं द्यावा. या मागणीसाठी आम्ही इथं बसलो आहे.
तरी कृपया करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून, रास्त मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा. कारण तुम्ही आमची फसवणूक केली हे तुमच्या निदर्शनात आले. कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांच्या नगरीतल्या जनतेच्या निदर्शनात आले. महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्रातल्या हजारो मीडियाच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्यापर्यंत ही बातमी गेलेली आहे. सगळ्या लोकांनाही माहिती आहे की नाथपंथी डवरी समाज आणि यशवंत गृहनिर्माण संस्थेची फसवणूक करणाऱ्या कलेक्टरचा किंवा फसवणूक करणाऱ्या सरकारचा ती दखल 100% घेणार आहेत. सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून तात्काळ याच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा एवढी मागणी मी आज रोजी करेन. बहुजन परिवर्तन पार्टीचा